राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावाचे भूमिपुत्र आणि सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले प्रवीण नानासाहेब निमसे यांचे ड्युटीवरती जात असताना हृदयविकारानं निधन झालंय. प्रवीण निमसे यांच्या पार्थिवावरती 21 मार्च रोजी दुपारी टाकळीमिया अमरधाम इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मेजर निमसे यांच्या अंत्यदर्शनासाठी गावामध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रवीण नानासाहेब निमसे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावाचे भूमिपुत्र आहेत. ते 132 बटालियन किशनगंज बॉर्डरवरती हेड कॉन्स्टेबल या पदावरती कार्यरत होते. ते 1 महिन्याची रजा संपवून रेल्वेनं ड्युटीवरती जात असताना वाराणसी रेल्वे स्टेशनवरती प्रवीण निमसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनाची खबर गावामध्ये येताच पंचक्रोशीमधील शोककळा पसरली आहे. टाकळीमिया गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतं लावण्यात आली, घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेच्या समोर पुष्पवृष्टी केली आहे. नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सैन्य दलामधील अधिकारी तसेच जवान यांच्यासह विविध स्तरामधनं मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. प्रवीण निमसे यांच्यावरती शासकीय इतमामात टाकळीमिया येथील अमरधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रवीण निमसे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 1 मुलगी, 1 मुलगा, भाऊ, भाऊजाई, चुलते, बहीण असा मोठा परिवार आहे. ते टाकळीमिया सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब दगडू निमसे यांचे चिरंजीव होते. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.